नमस्कार मंडळी, आज आम्ही आमच्या गावाकडे आलो आहे आणि सवासणी घालणार आहोत। त्या सवासणीसाठी चालली सगळ्यांची पटपट आवरा, चला करा, मिळून करूया। हे सगळे आमच्याकडे कसं एकमेकींच्या घरी एकमेकींना मदत करून सवासणी चिंचणी मायका जी कुलदैवत आहे आमची, त्यांच्यासाठी आम्हाला सवासणी म्हणजे सवासणींना जेवू घालावं लागतं। पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो आमच्याकडे, तर आम्ही एकजुटीने मिळून हा स्वयंपाक करतोय बघा। मग सगळ्याजण एकत्र येतात, गाणी ओव्या म्हणतात आणि त्याप्रमाणे हा स्वयंपाक कधी पूर्ण होतो, जणू काही आमच्यामध्ये देवी स्वरूप येऊन, देवीच येऊन आम्हाला मदत करून, तीच सगळं आमच्यासाठी आम्हाला मदत करून सगळं आपोआप असं एवढे 5-5, 6-6 किलो डाळ म्हणजे आम्ही बायका शिजायला टाकतात सवासणीसाठी घरोघरी। तर कधी येऊन ती पूर्ण करते हे कळतच नाही। दुपारी 12-1 वाजेपर्यंत आमचा सगळा स्वयंपाक झालेला असतो। मग सगळे आम्ही एकत्र येतो, एकत्र येऊन मग तू कर, मी लाटून देते, तू भाजणार, असं म्हणून एकमेकींना मदत करतो। तेवढाच विरंगुळा होतो आणि तेवढंच देवी आमच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही एकमेकींना असं म्हणजे गाणी म्हणत, ओव्या म्हणत आम्ही हा स्वयंपाक पूर्ण करतो आणि सवासणी जेवू घालतो। चिंचणी मायका कुलदैवत आहे आपल्या महाराष्ट्राची, तुम्हाला माहितीच असेल। कर्नाटकामध्ये हे गाव आहे, तिकडे देवी मायक्का देवी म्हणून तिकडे ती वसलेली आहे। मग तिचं हे म्हणजे तिला म्हणजे तिच्यासाठी आम्ही सगळ्या सवासणी एकत्र येऊन सवासणी जेवू घालतो आणि खूप छान वाटतं बरं का। असं एकत्र म्हणजे चुलीवर करा, तू भाजते मी लाटते, एकमेकींचे विचार एकमेकींना सांगायचं, बाबा तू कशी मी कशी आहे। त्यामुळे ते निमित्ताने बायका एकत्र येतात आणि देवीला आठवण करतात, देवीची नावं घेतात, एकमेकी गाणी म्हणतात, एकमेकींना म्हणू लागतात। असा हा देवीच्या सवासणीचा कार्यक्रम असतो।